नमस्कार रसिक श्रोते हो. मी संध्या अमित टिंगरे माझ्या वेल्वेट व्हर्सेस या कविता चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यात, तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यात मला झुलायचे आहे. तुझ्यासाठी मला शेवटपर्यंत सगळे काही करायचे आहे. तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यात मला झुलायचे आहे. तुझ्यासाठी मला शेवटपर्यंत सगळे काही करायचे आहे. अशी प्रेमभावनेपोटी आशा अनाभाका घेणारे अनेक प्रेमवीर आपल्या सभोवताली दिसतात. पण मित्र हो, खरं प्रेम म्हणजे अपेक्षा करणं नाही, तर अपेक्षांना खरे उतरणे असते. हे सगळेजण सोयीस्कर विसरतात. प्रेम ही एक उथळ भावना नसून ती समुद्राप्रमाणे अतिशय खोल आहे. त्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ कळावयाचा असेल तर ह्या प्रेमाच्या खोलीचा थोडाफार तरी अंदाज हा प्रत्येक प्रेमवीराला असला पाहिजे. असाच काहीसा विचार मांडणारी एक कविता मी आज आपणासमोर सादर करणार आहे. चला तर मग नेहमीप्रमाणे सुरुवात करूया आपल्या कविता वाचनाला. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे प्रेम. प्रेम. आजच्या प्रेमवीरांनो, प्रेम करणं सोपं नसतं. आजच्या प्रेमवीरांनो, प्रेम करणं सोपं नसतं. त्यासाठी आधी प्रेम या शब्दाचा गूढ अर्थ जाणणं गरजेचं असतं. प्रेम हा शब्द असला साधा सरळ जरी, यावर चालणाऱ्यांचा मार्ग मात्र सोपा नसतो मुळीच परी. प्रेम हा शब्द असला साधा सरळ जरी, यावर चालणाऱ्यांचा मार्ग मात्र सोपा नसतो मुळीच परी. प्रेमात आणाभाका घेणं खूपच सोपं असतं. पण त्या प्रत्यक्षात निभावताना मात्र खऱ्या प्रेमाचं महत्त्व कळतं. प्रेमाची रीत असावी कृष्ण मिरेसारखी, ज्यात वसते त्यागवृत्ती, भक्तीतून साधते प्रेमशक्ती. प्रेमात नसतो करायचा अविचार, प्रेमभावना म्हणजे नसतो व्यभिचार. खऱ्या प्रेमाची ताकद संकट समयी आजमवायची, हात हातात गुंफुणी संकटांवर मात करायची. खरं प्रेम टिकते नेहमी शरीर नश्वरतेनंतरही. याचे उत्तम उदाहरण ताजमहल शहाजहान मुमताजच्या अमर प्रेमाची आठवण करी. हीर रांझा रोमियो ज्युलिएट प्रेमवीरांची नावे अनेक जरी, तरी वर्षानुवर्षे मनामनाने जपलेली प्रेमभावना फक्त खरी. अशा प्रेमात रुसवे फुगवे असतील भारी एकासवे एक, पण खऱ्या प्रेमाची दैवी देणगी फक्त नशीबवानासच मिळे.